श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आत्ताचा विषय असा आहे किंवा आत्ताची एनर्जी आपण यासाठी चेक करणार आहे की स्वामी समर्थ महाराजांची एनर्जी कोणत्या पद्धतीने आणि कशी तुमच्या समोर आहे किंवा कशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो कुठपर्यंत आहे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा स्वामींनी तुम्हाला कुठपर्यंत नेऊन ठेवलेला आहे किंवा चांगलं वाईट काय घडतंय तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत की स्वामी सेवा जी करताय तुम्ही ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. अध्यात्माच्या बाबतीत जे स्वामी समर्थांच्या बाबतीत किंवा दत्त महाराजांच्या बाबतीत नवनाथ महाराजांच्या बाबतीत तुम्ही पारायण वगैरे सेवा जर करत असाल तर ती सेवा कुठपर्यंत पोहोचते आहे. सेवा खूप करताय तुम्ही त्याचं फळाची वाट बघताय किंवा एखादा नवस केला असेल किंवा एखादं तुम्हाला वाटत असेल की मला स्वामींनी ह्या गोष्टी मला द्याव्यात किंवा माझ्या आयुष्यात स्वामींनी ह्या गोष्टी मला मिळाव्यात किंवा माझी ही आशा आहे, माझं स्वप्न आहे, ते ड्रीम आहे, ते कधी कंप्लीट होईल. अशासाठी तुमचं पण काहीतरी असं आहे की जेणेकरून तुम्ही आस लावलेला आहे किंवा आशा आहे, तुमची स्वप्न आहे, ड्रीम आहे. कधीतरी कंप्लीट होईल, कधीतरी स्वामी माझ्या आयुष्यात ती गोष्ट आणून देतील. अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहेत आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वामींच्या चरणावरती आहे आणि स्वामींना प्रार्थना देखील करत आहे की माझं हे स्वप्न कंप्लीट व्हावं लवकरात लवकर असं सुद्धा वाटतंय आहे. आणि हे न्याय म्हणजे कसं आहे, न्याय तर स्वामी देतातच पण तो न्याय तर देतात, इतर न्याय तर दिसतोय, जस्टिस दिसतोय. पण तो न्याय कोणत्या गोष्टीत आहे, तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या सक्सेस होतील का ह्या गोष्टीवर आहे. का स्वामींना जे हवं आहे त्या गोष्टीवरती न्याय मिळणार आहे. कशासाठी न्याय मिळतोय, कशासाठी जस्टिस मिळतोय हे आपण बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 आणि खूप जणांचे प्रश्न पण असे आहेत की म्हणजे या चॅनल वरती नाही, दुसरा चॅनल माझा आहे तो आध्यात्मिक आध्यात्मिक वरतीच आहे, दुसरा टॅरो कार्ड वरतीच आहे तो पण. पण त्याच्यावरती एवढं व्हिडिओ पोस्ट करत नाही. त्याच्यावरती त्याच्यावरती प्रश्न आहेत की राशी थ्रू बनवा, पण मला ते चॅनल वरती जमत नाही. जर तिथून कोण जर या चॅनल वरती बघत असाल तर कंटिन्यू या चॅनल वरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, तुम्ही बघत राहा. कारण मला इतकं शक्य होत नाही की मी दोन्ही व्हिडिओ दोन्ही अ, अ, दोन्ही याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करू शकेन. कारण हा जो माझा चॅनेल आहे त्याच्यावरती मी कंटिन्यू, कारण ह्या चॅनेलचा मला खूप सपोर्ट आहे. जवळजवळ 4,000-5,000 माझे सबस्क्रायबर्स आहेत या चॅनेलवरती. त्या चॅनेलवरती इतके नाही आहेत, त्यामुळे त्या चॅनेलवर अजून इतका म्हणावा इतका रिस्पॉन्स नाही. जसे सबस्क्राईब वाढतील तसा रिस्पॉन्स वाढत जाईल. मग मी हळूहळू त्याच्यावरती ग्रोथ सुरू आहे, पण अजून म्हणावी इतकी सुरू नाहीये. म्हणून मी इथे कसं सगळेजण वाट बघत असतात माझ्या प्रत्येक व्हिडिओची किंवा एनर्जीची किंवा राशीची. त्यामुळे मला इथल्या सगळ्या लोकांना नाराज करायचं नसतं. मला प्रत्येक एनर्जी, मी आजारी जरी असेल, काय झालं असेल तरी काहीही करते, 1-2 दिवस जर गेले, थोडं बरं वाटायला लागलं की लगेच व्हिडिओ पोस्ट करत असते. होता होईल तेवढं फास्ट, लवकरात लवकर. तर होता होईल तुम्ही ह्या चॅनलवरती जास्त बघत राहा, जेणेकरून तुम्हाला समजत राहील. आता दुसरं मी सांगायचं असं म्हटलं तर स्वामींच्या मनात जी इच्छा आहे, जे स्वप्न आहे किंवा तुम्ही, मला अशी इंट्युशन्स येते की घोड्यावरचा देव सुद्धा असू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या कुलदेवतात. त्या देवताचं काहीतरी राहिलेलं असावं किंवा त्या देवताला तुम्ही काहीतरी नवस बोललेला असावा. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही देवाला जातो, नवस फेडतो. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बोललेल्या दिसताय. हे सुद्धा दिसतंय की तुम्ही जाऊन तिथं बोललेला आहात. तिथं जाऊन तुम्ही बोललेला आहात आणि घोड्यावरचा देव जो आहे ते तुमच्या राखणीवर आहे किंवा तुमचं काहीतरी ड्रीम आहे कंप्लीट होण्यासाठी किंवा घोड्यावरचा देव तुमच्या घरामध्ये असेल, त्या देवाचं काहीतरी नवस राहिलेलं असेल किंवा त्या देवताला तुम्ही जायचं राहिलं असेल, अशा काही गोष्टी
अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या राहिलेल्या आहेत. मला तर असं वाटतं, की घोड्यावरचा देव जो आहे ज्योतिबाला सुद्धा कोण-कोण खूप जण नवस करतात, की जन्मलेल्या बाळाला झोकायचं किंवा खोबरं आणि मुलाला झोकायचं. म्हणजे वजन त्यांचं करायचं. अशा काही गोष्टी असतात, त्या सुद्धा राहिलेल्या आहेत. कुणाकुणाच्या किंवा या जत्रा वगैरे कोणती तर आहे ती राहिलेली दिसते आहे. काहीतरी नवस बोललेला असाल. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमचा घोड्यावरचा जो देव आहे, त्याच्या सुद्धा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. अजून इंट्युशन्स अशा येत आहेत, की अ, लग्न कार्यासाठी तुम्ही देवाला नवस केला असेल किंवा स्वामी समर्थांचं पारायण वगैरे करत असाल. पण स्वामी समर्थांना सांगायचं हे जे आहे, ते हेच आहे, की स्वामी सेवा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कंप्लीट होत नसेल किंवा स्वामींची इतकीच सेवा करून तुम्हाला जर फायदा होत नसेल, तर तुम्हाला असं सांगण्यात पण येतंय, की तुमचं काहीतरी राहतंय घोड्यावरचा देव. कुलदेवतेच्या पुढे जाऊन आपण काहीच करू शकत नाही. स्वामी फक्त आपल्याला तारतात, आपल्याला संकटातून बाहेर काढतात किंवा एखादं संकट जर आपल्यावर येणार असेल, तर त्यातून ते आपल्याला बाहेर म्हणजे एक दोर धरून ते आपल्याला ओढून धरतात, जेणेकरून आपल्यावरचं संकट कमी व्हावं किंवा आपल्यावरती जे जास्त काही हेवी होणार असेल, तर ते कुठेतरी कमी व्हावं. यासाठी स्वामी आपल्याला तारून धरत असतात आणि योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपल्या कुलदैवताचं जर आपल्याला छत्र नसेल किंवा आपण कुलदैवतेचा कोणता कोप असेल किंवा कुलदेवता बंधनात असेल, तर त्या गोष्टी कशा असतात, की स्वामी तिथं काही करू शकत नाही. जोपर्यंत आपली कुलदेवता आपल्या पाठीशी आहे, तोपर्यंत स्वामी फक्त आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करत असतात. एक आई जी असते, आपली आई, आई म्हणजे स्वामीच आहे. स्वामी ही आईच आहे आपली. आपली आई जशी आपल्याला मार्गदर्शन दाखवते, तसं स्वामींचं काम आहे. आणि कुलदेवता ही आई असते आपली. कुलाची रक्षण करणारी जी आई असते, ती सुद्धा आपल्यावरती छत्र असणं गरजेचं आहे. आणि कुलदेवता ही जी आहे, घोड्यावरचा देव असेल किंवा अजून कोणता देवता असेल तुमचा, त्या देवताची सुद्धा तुमच्यावर छत्र असणं गरजेचं आहे. बाकीचा कोणता देव आपल्यासोबत असो किंवा नसो, आपले कुलदेव, दैवत 2 असतात. एक पुरुषमध्ये असतो आणि एक लेडीजमध्ये असतो. मग लेडीजमध्ये आपली आई असते, जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि घोड्यावरचा देव असेल, कोणताही देव असेल, तर तो आपल्या कुळाचा उद्धार करण्याचा हे करत असतात देव. त्यांचे आपले जसे आई-वडील आपला सांभाळ करून मोठं करत असतात, तसंच ते आपलं आई-वडील असतात आणि ते आपल्या कुळाचा उद्धार करतात. आणि स्वामी सेवा आपण जे करतो, ते आपल्यावरती लक्ष ठेवतात, आपल्यावरती वाईट नजर पडून देत नाहीत किंवा एखादं वाईट कृत्य घडत असेल किंवा वाईट गोष्टी घडत असतील, तर त्यातून सुद्धा सावरतात. जर आपल्या कुलदेवतेचं आपलं छत्र नसेल, तर कुठेतरी स्वामींचं आशीर्वाद कमी व्हायला सुरुवात होते. हे पण तितकंच सत्य आहे. आणि जर तुम्हाला यापेक्षा अजून काही माहिती असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी मिळेल गाईडन्स किंवा आपल्या कुलदेवतेची साथ आपल्याला नसेल किंवा नवस वगैरे एखादा असेल आणि ते फेडलं नसेल किंवा कुलाच्या देव जो आपला असतो त्याची साथ आपल्याला नसेल, तर स्वामी सेवा जर केली, तर कितपत आपल्याला फायदा होतो. हे जर तुम्हाला पण माझ्यापेक्षा जास्त जर तुम्हाला माहिती असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. कारण आपल्यामुळे अजून कितीतरी जणांना समजेल की आपली भक्ती कुठं चुकते किंवा काय होतंय आपल्यामध्ये हे त्यांना सुद्धा समजेल. तर हे झाला ह्या गोष्टीचा विषय की घोड्यावरचा देव जो आहे तो तुम्हाला प्रसन्न ठेवायचा आहे. त्या घोड्यावरच्या देवासाठी तुमचं काय राहिलं असेल किंवा तुम्ही काय गेला नसाल किंवा या वर्षातला काय फला द्यायचा असेल देवाला, तर तुम्ही ते केलं नसेल तर ते करून घ्या. जस्टिस तर मिळणारच आहे तुम्हाला. घोड्यावरच्या देवाचं काय राहिलं असेल तर ते सुद्धा करण्याला तुम्हाला सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कर्म. तुमचं कर्म बघणार आहेत स्वामी. स्वामींना असं वाटतं की तुमचं कर्म बघावं, तुमच्या कर्मावरती काय चाललंय किंवा तुम्ही पास्टमध्ये किती कर्म केले. हां, पण असं पण असतं. तरी माझा सुद्धा अनुभव आहे तो म्हणून मी सांगते. कारण कर्माचं कार्ड आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की जर सपोज आपलं वाईट कर्म जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत स्वामींचं आपल्यावरती चांगल्या काही गोष्टी ज्या घडणार आहेत, त्या घडत नाही. हे पण तितकंच सत्य असते. जोपर्यंत आपलं कर्म जे वाईट काही केलं असेल पास्टमध्ये, त्याचा भोग आपलं कुठं संपत नाही. तोपर्यंत स्वामी आपल्या सोबत असतात, आपल्याला तारत असतात, आपल्याकडे भक्ती करून घेत असतात, आपल्याकडे सगळ्या सेवा करून घेत असतात. कारण त्या कर्मामध्ये आपल्या काही वाईट गोष्टी खूप घडत असतात. पण त्यावेळी तारणारा आपला जो स्वामी समर्थ महाराज आपले आहेत, आपल्या पाठीशी उभे, तर ते आपल्याकडून सेवा करून घेत असतात. जेणेकरून तो काळ लवकरात लवकर कमी व्हावा, लवकरात लवकर संपावा आणि हे कर्म कुठेतरी थांबावं आणि चांगलं कर्म तुमच्या आयुष्यात यावं. ह्या अशा काही गोष्टी आहेत.
आणि तुम्हाला असं वाटत असेल मी इतकी सेवा करतोय, सेवा करते आहे. माझ्या आयुष्यात का चांगलं घडत नाहीये. मला का दारिद्र्य, मला का त्रास होतो आहे. खूप ताईंचा प्रश्न आहे. मी पारायण चालू केलंय किंवा मी स्वामींची रोजच्या रोज इतकी इतकी सेवा करते. मी स्वामींना अक्कलकोटला सारखी म्हणजे दर पौर्णिमेला जात असते. तरी सुद्धा माझ्या आयुष्यातलं दुःख का संपत नाही. मी दिवसभर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ दिवसभर ऐकत असते. तरी सुद्धा माझ्यामध्ये कोणता बदल होत नाही किंवा कोणत्या गोष्टी होत नाही. पण एक वेळ असते आपल्या वाईट कर्म संपायची. त्या वाईट वेळेत भोग जो असतो आपला वाईट कर्माचा भोग जो असतो, त्या वेळेत आपण जी सेवा करतो त्यामध्ये ते स्वामी आपल्याला जेणेकरून ते संकट कमी व्हावं, ते कर्म कमी व्हावं, आपल्या सेवेमधून किंवा आपल्या चांगल्या कर्मामधून जितकं लवकर ते काळ संपेल, तेवढ्या लवकरच आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी यायला सुरुवात होतात. त्यावेळी तुम्ही घाबरून जायचं नाही, की मला इतकी सेवा करून का फळ मिळत नाही. सेवा ही करत राहायची आहे. त्यातून तारणारा देव आहे आणि हा चांगला अनुभव आहे मला सुद्धा आहे आणि तुम्हाला जर असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमच्यामुळे अजून 4 लोकांना अनुभव येईल त्या गोष्टीचा, की हो आपली सेवा चुकत नाही. त्यामुळे काय होईल, की समोरचा व्यक्ती सुद्धा सेवा करायला कंटिन्यू सेवा करत राहील. हे तुम्ही करू शकता किंवा हे कमेंट करून सुद्धा सांगू शकता तुमचा अनुभव. श्री स्वामी समर्थ. अजून कोणत्या ताईंचा वगैरे जर अनुभव शेअर करायचा असेल किंवा त्यांच्या आयुष्यात काय प्रचिती आलेली असेल, तर मला कमेंट करून सांगा WhatsAppला. ते सुद्धा मी माझ्या चॅनेलवरती शेअर करीन. फक्त तुमचं नाव वगैरे लिंक कुठं करणार नाही. जर तसं वाटत असेल तुम्हाला, की माझं नाव ताई लिंक करू नका. मला असं-असं माझ्या प्रचिती आलेली आहे आणि हे तुम्ही सिक्रेट ठेवा नाव आणि तुम्ही ही प्रचिती माझी आलेली. तुम्हाला जर वाटत असेल, की स्वामींबद्दल आदर वाटत असेल, की बाबा या स्वामींच्यामुळे माझ्या आयुष्यात इतका बदल झाला. कारण माझ्यात बदल झालाय म्हणून मी आज इथवर आहे. त्यामुळे मला लाज वाटत नाहीये, की जे माझ्या आयुष्यात नाही ते शून्यच आहे. पण जे आहे ते मी स्वामींमुळे आहे. आणि हे जे मी इथं आहे ते फक्त स्वामींमुळे आहे. हे सांगायला मी माझा सुद्धा अनुभव शेअर करणार आहे. पण माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी अजून अपुऱ्या आहेत. त्या गोष्टी पूर्ण झाल्या, तर मी नक्की शेअर करणार आहे आणि ती लवकरच वेळ येईल असं मला वाटतं. हे 2026च्या अगोदरच सगळ्या गोष्टी मी सुद्धा माझ्या आयुष्यातल्या शेअर करीन तुमच्यासोबत. जेणेकरून प्रवास कसा झाला किंवा काय झाला. कारण आपल्यामुळे समोरचा व्यक्ती अजून ठाम होतो स्वामी सेवा करण्यासाठी. की पुढे जाऊन सेवा करावी. स्वामी सेवा केल्याने कधीच वाईट होत नाही. हे अजून कन्फर्म होत जातं. तसं तुम्हालाही आयुष्यात तसा काही प्रसंग घडलेला असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा माझा नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही सगळ्या तुमच्या माहिती सांगा. तुमच्या एका कागदावर लिहायचं आणि मला पाठवायचं. मी ते सगळा अनुभव माझ्या चॅनेलवरती शेअर करीन. जर तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा. सांगायचं नसेल तर सांगू नका. पण बाकीचा जर अनुभव असेल तर स्वामींबद्दल आपल्या आयुष्यात बदल झालेला असेल तर सांगायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल, की हां, बाबा माझ्या आयुष्यात स्वामींमुळे बदल झालेला आहे आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे, की जेणेकरून माझ्या आयुष्यात हा बदल झालेला आहे. तर तुम्ही आवर्जून सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, पैशासंदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काय तुमच्या आयुष्यात सुरू असेल, तर इथं दिसतंय की तुम्ही पैशासंदर्भात सुद्धा काहीतरी ड्रीम केलं आहे तुमचं, की सक्सेस आयुष्यात मिळावा किंवा तुम्ही मार्केटिंग पण करत असणार आहे. मार्केटिंग पण करत असणार आहे. तुम्ही व्याजाने पैसे वगैरे म्हणा, कुठेतरी पैसा लावत असणार आहे. मार्केटिंग मला जास्त दिसतंय आणि मार्केटिंग जास्त दिसतंय किंवा बिझनेस वाढवायचा आहे तुम्हाला. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडताना दिसतायत किंवा करायचं आहे तुम्हाला. करिअर त्यामध्ये भरपूर करायचं आहे. सेटल व्हायचं आहे. आणि असं पण आहे बरं का, की तुम्ही स्वामी सेवा केल्यापासून स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्यात अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती काहीच नव्हतं. शून्यावर होता. पण आज स्वामी सेवेमुळे तुम्ही आज खूप छान ग्रोथ केली आहे. पैसा, धनसंपत्ती, लक्ष्मी घरात स्थिर आहे. हे स्वामींमुळे आहे. खूप जणांच्या आयुष्यामध्ये. आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये हे कार्ड जे दाखवत आहे ते स्वामींची भक्ती करताय. पण काही मार्ग दिसत नाही. मार्गच नाहीये. मार्गच नाहीये. सगळं ब्लॉक झालंय. पूर्णपणे ब्लॉक झालंय. हृदयापासून विचार केला तर ब्लॉक दिसतंय. डोळ्यातून काही बघायचं म्हटलं तर ब्लॉक दिसतंय. माइंड तर चालतच नाहीये. डोक्यातून काही विचारच येत नाहीये. सगळं ब्लॉक झालेलं आहे. शांत बसून राहिलाय. आता तलवार आहे, करायची उम्मीद आहे, धाडस आहे. सगळ्या गोष्टी करू वाटतात. विश्वास आहे की मी जिंकणार आहे. पण कसं झालंय सगळं ब्लॉक.
सगळं म्हणजे ब्लॉक होऊन बसतं. फक्त एकच आहे, स्वामी सेवा करताय आणि आयुष्य जगताय. पण मार्ग कोणता आहे आयुष्याला ते सापडत नाहीये आणि काही त्या गोष्टी कंप्लीट होत नाही. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. बघा, आशा आहे, अपेक्षा आहे, भविष्यात जाऊन काहीतरी गोष्टी तुम्हाला सक्सेस करायच्या आहेत, काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात अचीव्ह करायच्या आहेत. कोणत्या तर गोष्टीचं ड्रीम आहे, लवकरात लवकर मला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. आणि एक वेगळंच तुमच्यामध्ये एक नेतृत्व आलंय किंवा एक वेगळीच आशा आली तुमच्यामध्ये जेणेकरून तुम्ही लवकर हे सगळं कंप्लीट कराल. भविष्यात जाऊन तुम्ही सक्सेस व्हाल. अशा काही गोष्टी आहेत. राजासारखं आयुष्य जगायचं आहे. आयुष्यात जेवढे किडे आहेत, किडे म्हणजे किडे निर्जीव किडे नाही. एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत असतो. एखादा किड्यासारखा, सारखं कुरकुर करत आपल्यासारखं पाठीमागं असतो. तर त्यासारख्या लोकांना तुम्हाला त्यांना त्यांच्यावरती मात करून विजय मिळवायचा आहे तुम्हाला. त्यासाठी सुद्धा तुम्ही तयारीत आहात. आणि हे स्वामींचं आशीर्वाद आहे त्या गोष्टीसाठी. सगळ्यावर मात करायचं आहे तुला आणि पुढे जायचं आहे तुला. हा मात आहे तुला हे सगळ्या गोष्टीचं संकट जे आहे ते पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आणि तुला ग्रोथ, सक्सेस आयुष्यात एक नवीन वर्चस्व, नवीन स्वाभिमान, नवीन जिद्द, नवीन सगळ्या गोष्टी, एक ताज, एक तलवारीत पकडलेला ताज जो आहे, तो मगाशी इथं दिसत होता. ह्या व्यक्तीच्या डोक्यावरती ताज दिसतो आहे. तर आता या तलवारीवर तुम्ही ताज धरलेला आहे. कारण स्वामींचा जो हात आहे तो तुमच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी एक आदर्श स्टार आहे तो. तो तुमच्या डोक्यावरती एक ताज ठेवायचा आहे. कारण तुमचं कार्य चांगलं आहे. लवकरात लवकर हे कार्य संपन्न होईल. आयुष्यात चांगल्या काही गोष्टी तुमच्या अ, होत राहतील असं त्यांना स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे. खूप जणांची स्वप्न आहे, ड्रीम आहे. कोणतं ड्रीम आहे ते बघूया. चिडचिड होते आहे. काय एवढं चिडचिड करू नका. त्रास होतोय, मनस्ताप होतोय किंवा घरात रखरखी वातावरण होतोय किंवा घरामध्ये थांबू वाटत नाहीये किंवा घरामध्ये वाईट म्हणजे शक्तीचा वास असल्यासारखा किंवा तुमच्या मागे कोणता तरी वाईट एक वाईट शक्ती असल्यासारखं असं फील होतोय सारखं तुम्हाला. त्यामुळे चिडचिड होणे, त्रास होणे, कर्ज होणे, ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. पण स्वामींचं काय मत आहे याच्यावरती? स्वामींचं काय मत आहे? ह्या झाल्या सगळ्या तुमचं प्रॉब्लेम झाले. पण घोड्यावरच्या देवाचं एक निघतंय बरं का. घोड्यावरच्या देवाचं एक तुमचं निघतंय. कोणाचं आहे बघा आणि मला तसं कमेंट करून सांगा. आणि दुसरा संदेश असा स्वामी समर्थ महाराजांचा आहे की कर्म, भोग आपले जेव्हा संपतील, तेव्हा तुमचं आयुष्य चांगलं सुरू होईल. आणि जो शोध घेताय, जी कामगिरी तुम्ही करताय ती चांगलीच आहे. आणि त्याच्यावरती जस्टिस तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर. ह्या वर्षात तुमचं सगळं कार्य संपन्न होऊन जाईल किंवा तुमचे भोग संपतील. आणि आयुष्यात एक चांगला मार्ग येईल. येस, काली माताचं रूप धारण झालेलं आहे किंवा आयुष्य एक चांगल्या मार्गावरती आहे. प्रकटीकरण दर्शवते आहे. वेदनादायक नुकसान तुमचं झालेलं आहे किंवा कुणाचं तर मला असं दिसतंय की एक संकट आलंय तुमच्यावरती, सगळं कोसळून गेलंय. आयुष्यात मुलं, नवरा किंवा पैसा, एक चांगल्या संकल्पावर तुम्ही होता. एका चांगल्या आयुष्याची भागीदारी तुम्ही होता. पण ते सगळं विस्कटलं आणि एक वेदनादायक, एक हृदयावरती घाव बसणारा, एक विश्वासघाती होणारा असा क्षण तुमच्या आयुष्यात आला. जेणेकरून सगळं तुमचं विस्कटलं. तेव्हापासून कसं आहे माहिती का? जेव्हा पार्वतीला तुम्ही बघत असाल किंवा तुम्हाला माहिती असेल, पार्वतीला मुलाचा जेव्हा वध झाला, तेव्हा तिने काली माताचं रूप धारण केलं होतं. शंकरावरती चिडून शिवाजी सॉरी शिवजींच्या वरती चिडून किंवा त्यांच्यावरती मनात राग धरून त्यांनी जो काली माताचा जो रुद्र अवतार याबद्दल अजून तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तेव्हा जर कालीचं रूप धारण केलं होतं. का? तर तिला खूप वेदना झाल्या होत्या. खूप मनापासून वेदना झाल्या होत्या. तसंच तुमचं आता आहे, की खूप मनापासून वेदना झालेल्या आहेत. एक त्रास होतो आहे, पण तुम्ही ते कोणाला शेअर करू शकत नाहीये. तसंच आता सुद्धा तुमचं कालीचं रूप धारण आहे. कालीचं जेणेकरून आयुष्यात खूप वेदना, खूप त्रास तुमच्या आयुष्यात आता सुरू आहे. तीव्रतेने अचानकपणे काहीतरी खूप असं सहज दुसऱ्याचं ऐकलं तरी चिडचिड होते. इथं पण तेच आहे की चिडचिड होते आहे. बदल घडत नाहीये किंवा त्याबद्दल तुम्हाला वाटतंय की हे सगळं बदलावं, थांबावं आणि लवकरात लवकर आयुष्यात चांगली वेळ यावी. कारण स्वामींनी तर सांगितलेलं आहे, मार्ग तर योग्य आहे.
कर्म संपल्याशिवाय तुला तुला जे आयुष्यातलं जे भोग आहेत ते संपल्याशिवाय तर तुला मोक्ष नाहीये किंवा चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार नाही. खूप जणांचे भोग संपलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि खूप जणांना जस्टिस अजून मिळालेला नाहीये. तो या 2026च्या 11व्या महिन्यापर्यंत कंप्लीट होत जाईल सगळं हळू-हळू. तर आता या डेकमधून मी सांगते, की हे डेक जे आहे ते अमावस्या आणि पौर्णिमेचा काळ दर्शवते आणि ह्या काळामध्ये पौर्णिमेचा जो काळ आहे सॉरी येणारी अमावस्या आहे. अमावस्येचा काळ जो आहे स्थिर का आकलन स्थिती का आकलन करे. म्हणजे जी स्थिती आहे, जी वेळ आहे, जे चाललंय, ज्या वेळेला काय चाललंय हे बघून तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे. त्याच्यावरती कार्य करायचं आहे. शांतपणे डोकं ठेवायचं आहे. काय चाललंय याच्यावरती पहिला विचार करायचा आहे. नंतरच मग त्याच्यावरती तुम्हाला रिएक्शन द्यायची आहे. तुम्हाला अति राग करायचा नाहीये, चिडचिड करायची नाहीये. किंवा नुसतं एकसारखं मी इतकी स्वामी सेवा करतोय किंवा स्वामी सेवा करते आहे. माझं स्वप्न कंप्लीट होत नाही. माझं ड्रीम कंप्लीट होत नाही. म्हणून तुम्हाला त्या गोष्टीमध्ये वाहत जायचं नाहीये किंवा तुम्हाला त्या गोष्टीसाठी थांबायचं सुद्धा नाहीये. अजून असं आहे राशी अमावस्या गहरे जाकर विचार करे. खूप डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे आणि मगच त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. लवकरात लवकर कोणत्या गोष्टीचा निर्णय तुम्हाला घ्यायचा नाहीये. हे स्वामी समर्थांचा संदेश आहे तुम्हाला. गणपती बाप्पांच्या डेक मधून जर बघा साहस, विश्वास, धाडसी एक धाडसीपणा पण पाहिजे. मिळमिळेपणा नाही पाहिजे. जे म्हणजे आहे ते स्वामी बघतील असं म्हणून नाही चालणार. स्वतः पण काहीतरी केलं पाहिजे. स्वतःमध्ये एक एनर्जी, ऊर्जा अशी आली पाहिजे जेणेकरून आपलं चांगलं होईल. माझं चांगलंच होणार आहे. मी चांगलं करून घेणार आहे. मला मागे स्वामींची साथ आहे. मी पुढे जातोय भिवू नको स्वामी पाठीशी आहे. मला म्हणायला माझ्या पाठीशी स्वामी खंबीर आहेत. फक्त मला माझं कार्य संपन्न करायचं आहे. मला पुढे चालत राहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येत राहिल्या तर तुम्ही जवळ-जवळ 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही स्वतःच करू शकाल. समजूतदारपणा दाखवायचा, समजूतदारपणाने राहायचं जेणेकरून बालिशपणा जर केला तर काहीतरी कार्य बिघडण्याची शक्यता असते. काही गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता या डेट मधून काय निघतं आहे तुमच्यासाठी, काय दर्शवत आहे तुमच्यासाठी, की किती वेळ आहे कालावधी या सगळ्या गोष्टीसाठी. आशा आहे की या त्यापेक्षाही लवकर तुम्हाला जेवढी आशा आहे, जेवढी आशा आहे, तुम्ही आशा लावून ज्या गोष्टीची बसलेला आहे, त्यापेक्षा लवकरच ही वेळ संपेल तुमच्या आयुष्यातून. लवकरच दुसरी वेळ किंवा चांगली वेळ लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येईल. जितनी जल्दी हो सके लवकरात लवकरच होणार आहे. लवकर म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकरच होणार आहे. आई देवी मातेचा मला सांगावंसं वाटतं या एनर्जी मधून पूर्णपणे जितके काही प्रॉब्लेम तुमचे जितके काही प्रॉब्लेम तुमच्या आता येथे सुरू आहेत, त्याला जस्टिस तर मिळणार आहे. पण तुमच्या कुलदेवतेचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या कर्माचा थोडा प्रॉब्लेम आहे. इथे तर सगळा विचार करून फक्त एवढंच दिसतं, की आणि पिशाच भूतबाधाचा पण थोडा त्रास आहे. त्याच्यापुढे काय स्वामी समर्थांच्या पुढे काही टिकत नाही. पण थोडंसं घरात तुमची सेवा वाढण्याची गरज आहे. धूप-दीप जास्त होण्याची गरज आहे. कापुराचं जे आपण करतो संध्याकाळी कापूर जास्त घरात जाळून त्याचा घरामध्ये जरासं धूर वगैरे करून केला पाहिजे. धूप आहे तो धुपाचा सुद्धा आपल्या घरामध्ये त्याचा संग्रह केला पाहिजे किंवा वातावरण तसं वातावरण तसं घरामध्ये राहिलं पाहिजे. अगरबत्ती, धूप-दीप किंवा जेणेकरून काही भूतबाधा किंवा निगेटिव्ह शक्ती, काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाटत असेल, होत असेल, तर ती कुठेतरी संपून जावावी, असं काहीतरी इथं दिसतंय. तर घोड्यावरच्या देवाचं एक दिसतंय. ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या, की कोणत्या देवाचं आहे, काय राहिलंय, काय नाही. हे जरासं डीपमध्ये जाऊन तुम्ही बघा. आणि कर्म कुठेतरी संपत आल्यानंतर, तुमचं भोग कुठेतरी वाईट संपत आल्यानंतर, आयुष्याचा चांगला टप्पा, चांगले मार्ग तुमच्या आयुष्यातले मोकळे होताना दिसत आहेत. पण जोपर्यंत वाईट भोग तुमचे आहेत, वाईट कर्म जे आहेत ते संपत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वामी सेवा सोडायची नाही. कारण स्वामी फक्त एवढंच करणार आहे, की सेवा जितकी कराल तितकं भोग कमी होत जाणार आहे. संकट कमी होत जाणार आहे. तुमच्या आयुष्यातलं कर्म वाईट जे आहे ते लवकरात लवकर संपत जाणार आहे. आणि जोपर्यंत कर्म तुमचं वाईट संपत नाही, तोपर्यंत स्वामी तुमच्या आयुष्यात प्रकाश उजेड देऊ शकत नाही. तुम्हाला हे करायचं आहे. सेवा भरपूर करायची आहे. जितकी सेवा तितका त्रास, जितकी सेवा तितका त्रास. हे तुम्हाला होत राहणार आहे. माझ्या संपर्कात जी लोकं येतात त्यांना अति त्रास होतो, अति त्रास होतो. पण त्यातून त्यांना खूप अनुभव सुद्धा येतोय, की आपल्याला काय केलं पाहिजे.
खूप खूप जण सोडून सुद्धा देतात, की नको ताईंच्या बरोबर बोललं की त्रास होतो किंवा त्रास जाणवतो किंवा ताईच्या सेवा देतात, ज्या मंत्र देतात त्याच्याने त्रास होतो. पण तुम्हाला वाटतंय, की जे कर्म, जे भोग आहे ते संपल्याशिवाय आयुष्याला पर्याय नाहीये. कुणालाच नाहीये. देवाला सुद्धा नाही. देवाच्या आयुष्यात जर काही वाईट कर्म झाले त्याची सुद्धा शिक्षा देवाने भोगलेली आहे. आपण तर माणसं आहोत. त्यामुळे तुम्हाला अगोदर सत्य परिस्थिती काय आहे, हट्ट न करता, बालिशपणा न करता, जे रिअल आहे, जे खरं आहे ते समजून घेतलं पाहिजे. माझ्या आयुष्यात हे पास्टमध्ये झालं होतं, त्याचा मला त्रास होतोय आणि त्यामुळे माझी ही परिस्थिती आहे. मी स्वामी सेवा करत आहे. मला त्रास होतोय. मी हे सगळं भोगून माझ्या आयुष्याला पुढे जाऊन तयारी करणार आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात चांगली होणार आहे आणि जोपर्यंत माझा भोग संपत नाही, तोपर्यंत मला काहीच करता येत नाही. हे मनाला कुठेतरी मान्य करून घ्यायचं आहे. की मला यातून सुटका नाही. असं सगळा प्रवास आहे हा. जसं आयुष्य इतकं सोपं नाही. जगण्यासाठी आयुष्य खूप अवघड आहे. जितकं मरण सोपं आहे, क्षणात मरण येतं, तसं आयुष्य खूप अवघड आहे आणि जन्म जितका सोपा आहे. जन्माला येणं आणि मृत्यू येणं हे खूप सोपं आहे. पण त्यातला जो प्रवास आहे, तो खूप अवघड आहे, खूप भयानक आहे. जेव्हा जेव्हा आपण वाईट परिस्थिती हळूहळू भोगत जातो तसं आपल्याला वाटतं की मला लवकर मरण यावं, मला लवकर मरण यावं. पण ते होत नाही, घडत नाही. कारण जे कर्म आहे, जे भोग आहे, जो प्रवास आहे, तो आपल्याला झेलायचा आहे आणि त्यातून आपल्याला पुढे जायचंच आहे. मग तो कोणीही असला, देवाला सुद्धा तो प्रवास काढावा लागलेला आहे. आपण तर माणसं आहोत. त्यामुळे तुम्ही इतकं मग हायपर व्हायचं नाहीये. जे आहे ते आहे. रिअल मध्ये आहे. जे होणार आहे ते होणार आहे. तर काळजी करण्याची काही गरज नाही. आपली सेवा आहे करत राहायचं. आपल्याला पटलं घ्यायचं. संकट आलं हो माझं आहे. त्यातून सुद्धा मार्ग काढत राहायचं. पण स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. कारण जे आहे ते आहेच. मला सुद्धा खूप टेन्शन आहे. पण असं नाही की टेन्शन टेन्शन आहे म्हणून आपण कुठेतरी कोपऱ्यात रडत बसायचं, डोक्याला हात लावून बसायचं. त्यामुळे काय होतं अजून परिस्थिती बिघडते. मनाची मनस्थिती कुठेतरी स्थिर ठेवायला शिकायचं. एक मनाची ऊर्जा प्रसन्न राहील असं ठेवायचं. जेणेकरून आपला आपण जेवढे फ्रेश आहे, तेवढा आपला ऑरा फ्रेश राहतो आणि आपली जी कामं होत नाही, ती पटापट व्हायला लागतात. हे महत्वाचं मी टिप्स सांगते तुम्हाला. कारण जितका आपण डॅमेज होईल, तितका आपला ऑरा क्लीन होत नाही. मी हे सांगते तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आहे रेणुकुमार नामाला चांगलं जाणायचं नामाला चांगलं. अयुध्य बघा, स्वामी चकवा देते तुम्हाला. माझ्या अंगावर काटा येतोय. स्वामींचा चकवा आहे तुम्हाला. स्वामी चकवा देतेत. तुम्ही त्याला फसताय किंवा ते दर्शन देतायत, पण तुम्हाला ते दिसत नाही किंवा तुम्हाला ते जाणवत नाही किंवा स्वप्न पडले. चकवा हा 100% आहे. स्वामींचं दर्शन हे तुम्हाला होतंय. माझ्या अंगावर काटा येतोय. पण नक्कीच तुम्हाला स्वामींचं दर्शन होतंय. पण तुम्ही त्याला तुम्हाला ते दिसत तर नाही किंवा तुम्ही ते इग्नोर करताय किंवा बघून न बघितल्यासारखं होतंय किंवा कामाच्या नादामध्ये तिकडं लक्ष नसते किंवा एखादं स्वप्न पडलं किंवा समोरून गेलं किंवा देवदर्शनात मध्ये काहीतरी दिसलं, चमत्कार काहीतरी घडला. पण ते आहे साधारण काहीतरी आहे म्हणून तुम्ही इग्नोर करताय. पण ते परत परत ते दाखवण्याचा प्रयत्न स्वामी करतायत. जर संकट तुम्हाला येत असेल, तर तो सुद्धा स्वामींचा चकवा आहे. तुम्ही हे विसरू नका, की तुमच्या आयुष्यात जे बदल घडतायत किंवा तुम्हाला वारंवार जर त्रास होत असेल, तर तो सुद्धा चकवा आहे. 100% आहे. तुमचं काहीतरी स्वामींशी त्या वाईट वेळेत कधीतरी स्वामींशी बोलून बघा. तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नक्कीच मिळेल. बघा 2 बॅलन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बॅलन्स व्यवस्थित नाहीये तुमचा अजून. बॅलन्स व्यवस्थित झाला पाहिजे. स्वामींच्या वरती सगळ्या गोष्टी सोपवून दिल्या पाहिजेत. स्वामींना चांगला खूप जण असे आहेत, की सेवा करतात, पण विश्वास डळमळतो. अशा काही गोष्टी होत आहेत तुमच्यासोबत, की होईल का? नाही होईल का? काय होईल? असं होईल, तसं होईल. असं मनात विचार आणायचा नाहीये. मी तुम्हाला खरं सांगते, मला स्वामी सेवा करायला वेळच मिळत नाही. कारण घरची कामं मी तर ग्रामीण भागातली आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती माझा सगळे व्हिडिओ तुम्ही बघत असता. त्यामुळे मला तर स्वामी सेवा करायला जास्त मिळतच नाही. एकतर सुतक तर सारखंच असतं. आता सुद्धा सुतकातच आहे. त्यामुळे 8 दिवस झाले देव तर बुजलेलेच नाही. त्यामुळं
संक्रांत तर करायला मिळते की नाही ते पण माहीत नाही. कारण खूप जण सारखे आजारी ते सगळे म्हणजे जे सहोली सगळे आहेत ते मुळतेच आहेत आणि गावात कोण वारलं तर 3 दिवसाचं सुतक हे पाळावंच लागतं. मग तुम्हाला मी कशावरती बोलायचं होतं सगळं गेलं डोक्यामधून. जाऊ दे. तर आता पुढे जाऊन 1, 2, 3, 4 हां. मग मी काय म्हणत होते, मला सुद्धा स्वामी सेवा करायला मिळत नाहीये. कारण माझी कामं खूप असतात आणि फक्त कसं आहे माहिती का, दिवसातून आता मी किती वेळा स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघा, इथं आपला स्वार्थ उभा राहतो. मी थोडीशी टिप तुम्हाला सांगते. जेव्हा आपण स्वामी समर्थांची 108 माळ करतो, जप करतो, तेव्हा उठलं की आपला स्वार्थ जागा होतो. चिंता लागते मनाला. मी इतकी स्वामी सेवा करते, स्वामी मला काही देत नाहीत. स्वामी भांडणच लागतंय घरात, भांडणच होतंय. चिंता, ही चिंता आहे तुमच्या मनात. चिंता करायची नाही. मग स्वामी सेवा करून तुमचा काहीच उपयोग नाही. स्वामी सेवा करायची तर ते तिथं सोडून द्यायचं. स्वामींना मी अ, नमस्कार केला. मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. जे करायचं ते त्यांचं ते बरोबर करतील. आपल्या आपल्या मार्गाला आपण लागायचं. आपण कर्म करायच्या मार्गाला लागायचं. ते चिंतन करत बसायचं. चिंता केली की चिंताच मागे लागणार तुमच्या. चिंता करायची नाही मुळात. हे महत्वाचं आहे. मी जी ही स्वामी सेवा, ही पण स्वामी सेवाच आहे. मी जे 4 शब्द तुम्हाला सांगते, ते स्वामींचं नाव किती वेळा माझ्या तोंडात येतं. पण मला असं म्हणून चालणार आहे का? मी एवढं स्वामींसाठी करते, स्वामी, स्वामी म्हणून व्हिडिओ पोस्ट करते. मग स्वामी मला का देत नाहीत? हवं ते. असं मी म्हणून चालणार नाही ना. मग त्यांनी कुठं जबरदस्ती केली आहे, की स्वामी सेवा कर आणि मग मी मी तुला फळ देतो. एक स्वामी आई आहे ती आई. आईला आपण ज्यावेळेस सेवा करतो ते कुठंही वेस्ट जात नाही किंवा आई आपल्याला कधीच सगळं जग वेगळं होईल, पण आई आपली कधीच आपल्याला टाकत नाही. तसंच स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे. जे आहे ते स्वामींवरती सोपवून द्यायचं आहे. आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. आता तर इथं मी सांगते, की प्रेग्नन्सी रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम तुमचे आहेत. प्रेग्नन्सीसाठी सुद्धा तुम्ही देवावरती अबॉर्शन सुद्धा मला दिसतंय. अबॉर्शन खूप जणांचं झालंय. अबॉर्शन झालंय किंवा जन्मलेलं मूल एखादं दगावलेलं दिसतंय किंवा अ, स्वामींकडे गेलेलं दिसतंय. दुसरं असं आहे, की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे. लवकरात लवकर ती थर्ड पार्टी तुमच्या पार्टनरच्या आयुष्यातून रिमूव्ह व्हावी. ह्यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न आहेत. मुलाच्या नोकरीसाठी, घर-प्रपंचासाठी, संसार व्यवस्थित चालावा, पैसा, धनसंपत्ती स्थिर राहावी, अशा काही गोष्टी आहेत याच्यासाठी सुद्धा तुमची प्रार्थना आहे. तर ह्या पौष महिना संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला एक ओटी भरून या किंवा संक्रांतीला ओटी भरा. काही सुद्धा बोलू नका. देवीला एक ओटी भरा. श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटं ती गाडी आली, आवाज येतोय. दूधवाल्याची गाडी आली ते हॉर्न वाजवत येतात. व्हिडिओ आपला स्किप होतो म्हणून मी थांबवलं 5 मिनिटं. तर आत्ताची एनर्जी तुमची हीच सांगत आहे, की सगळं चांगलं आहे. फक्त तुम्हाला नीतिमत्ता चांगली ठेवायची आहे. स्वामींकडून अपेक्षा ज्या करताय ते थांबवायच्या आहेत. कर्म आपलं काम करत राहायचं आहे. स्वामी याचं फळ तुम्हाला नक्की देताना दिसत आहे. कर्म पाहिजे आपलं चांगलं. काम, नीतिमत्ता चांगली पाहिजे. आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. तर ही रीडिंग आहे. कशी वाटली मला सांगायला विसरू नका. नक्कीच मला आशा आहे, की स्वामी समर्थांच्या सेवेकरी जर तुम्ही असाल, तर मला नक्की कमेंट करून सांगणार आणि मला तसं सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या ताईंचा किंवा दादांचा अनुभव जर शेअर करायचा असेल, तर मला लिहून पाठवा. पूर्णपणे लिहायचा आणि मला शेअर करायचा, की ताई जर तुम्हाला नाव सांगायचं असेल, तर नाव टाका वरती. नाव टाकायचं नसेल तर राहू दे. पण आपली डिटेल माहिती आली पाहिजे. जवळ-जवळ अर्धा तास, 1 तासाचा व्हिडिओ जरी झाला तरी चालतोय. अर्धा तासाचा कमीत कमी व्हावा. अशा याच्याने किंवा 15 ते 25 मिनिटाचा तरी असावा. असं पूर्ण डिटेलमध्ये आपली जी भावना, आपण जे स्वामींसाठी जे बोललो, आपण रडलो, काय केलं स्वामींसाठी, किती त्रास सहन केला, पण स्वामींनी कसं तुम्हाला यातून बाहेर काढलं, हे जरी शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कारण शेवटी कसं असतं, स्वामींनी इतका मोठा आपल्याला आधार दिला असेल, तर नक्कीच आपल्या आईबद्दल आपण कौतुक हे केलंच पाहिजे. आपल्या आईचं नाव कुठेतरी आपण काढलं पाहिजे. तर हे करायचं असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून करू शकता. तुमचे काही अनुभव मी सुद्धा चॅनेलवरती शेअर करत राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.